साइड स्क्रीनच्या बाजूला एक स्विफ्ट आहे, मला वाटतं ती थोडीशी बाजूला करा प्लीज, ती रिफ्लेक्ट होते मैदानामध्ये. बलेनो आहे, बलेनो कार आहे वाटतं, ती थोडीशी बाजूला करा प्लीज. धन्यवाद. तर वळूया आपण आणखी एक आता मोठा सामना तुमच्या भेटीस येतोय. श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडाच्या विरोधात कृष्णा 11 वारलीपाडा या दोन संघादरम्यान. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहतोय कुणाल आणि कपिल ही सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. तर पहिल्या षटक घेऊन मार्ग सोईल, गोलंदाजी मार्गवर सुरेश पारदी, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. मागच्या सामन्यामध्ये कमालीची गोलंदाजी राहिली होती सुरेशची, मात्र आता याही वेळेला ती सुरुवात तो करून देणार का, की कुणाल चांगली स्टार्ट मिळून देणार. पहिलाच बॉल ऑन साइड, व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल टायमिंग. काउच कॉर्नर बॉर्डरलाईनच्या बाहेर बॉल निघून जातोय, सीमा पार षटकार. क्लासिकल फटका होता, पहिलाच बॉल अगदी रडार मध्ये आणि काउच कॉर्नर बॉर्डरलाईनच्या पलीकडे तो सिक्सर पाहायला मिळाला. काय स्टार्ट मिळवली आहे, खूप चांगला आगाज या ठिकाणी मिळवत असताना कुणाल. तो यावेळेला अपील झाली आहे, फुल्लरलिनचा बॉल होता, पायात टाकलेला बॉल आणि इथे पहा काय घडलंय, रनआउटची संधी आणि सोरट्या 2 धावा पूर्ण केल्यात. छोट्या छोट्या चुका ह्या निर्णायक ठरत असतात क्रिकेटमध्ये. एका धावेला फार महत्व आहे. जिथे एक धाव घेणं कठीण होती त्या ठिकाणी 2 धावा खर्च केल्या. पंचांचा लेग बाईटचा इशारा आणि धावसंख्या आपण पाहतोय 2 ने पुढे सरकत असताना 8 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचलाय. सन्माननीय महेश पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. माजी सरपंच, वेलकम. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल, हाफ ट्रायकर होता, ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. आणि नक्कीच आपण पाहतोय नुकतंच महेश पाटील यांच्या स्पर्धेमध्ये आगमन झालेलं आहे आणि माजी सरपंच नीलम महेश पाटील ज्यांच्या सौभाग्यवती आहेत, त्यांनी या स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये बॉल स्पॉन्सर केलेले आहेत. मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतोय. ज्यांनी ज्यांनी आम्हाला खरं तर या स्पर्धेमध्ये सर्वोत्तपरी सहाय्य केले त्या सर्वांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून स्वीप करण्याचा प्रयत्न होता, थोडंसं स्लो वन पडल्यानंतर आतमध्ये वळणारा बॉल होता, डॉट बॉल येतोय. चांगला पलटवार करण्याचा प्रयत्न केला. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय प्रथम क्रमांक माननीय श्री राजूभाऊ चौधरी साहेब यांचे विशेष आभार, द्वितीय क्रमांक माननीय श्री हनुमान पाटील साहेब यांचे विशेष आभार आणि तृतीय क्रमांक माननीय श्री सुनील पाटील साहेब यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. नो, यावेळेला काय घडलंय, असं वाटतंय बॅटला स्पर्श केला होता बॉलनं. ज्या पद्धतीने लाऊड शॉट जोराने आवाज आला होता, कॅच के. चांगला पलटवार करत असताना खूप चांगला या ठिकाणी बाउन्सही प्राप्त झाला. हे रिप्ले मध्ये आपण पाहतोय. पडल्यानंतर थोडासा बाहेर वळणारा बॉल आणि बॅटला हलकासा स्पर्शही झाला होता. कॅच ड्रॉप झाली, जीवन दान मिळाले. कुणाल त्या ठिकाणी बचावला गेला. पुन्हा लो फुल टॉस बॉल, अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि 2 धावा वेगाने पळून पूर्ण केल्या जात आहेत. पहिल्या षटकाचा केस संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती 10. दुहेरी अंकामध्ये आता धावफलकाने प्रवेश केलाय. चर्चा आपण करत होतो या स्पर्धेमध्ये आमचे पुरस्कार दे मॅन ऑफ द मॅच साठी आम्ही नक्कीच 3 बक्षिसं देत आहोत, ज्यामध्ये
स्वीट बॉक्स हेमंतजी पाडेकर, थंड पेय पंकज ठाकरे आणि गोल्ड नक्कीच पंकजजी भास्कर ठाकरे यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅच साठी कोल्ड ड्रिंक्स आलेले आहेत. तसेच विकासजी बंधू भोईर यांनी आम्हाला चेंडूची व्यवस्था या स्पर्धेमध्ये केलेली आहे. फुलटॉस बॉल यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित आहेत. चांगली झेल पकडली आहे फलंदाज बाद. मोठा धक्का लागतोय कृष्णा 11 वारलीपाडा संघाला. कपिलला मैदान सोडावं लागेल. सँडी पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यानंतर वाहुलीचे उत्कृष्ट क्रिकेटपटू आपलं मनपूर्वक स्वागत. किरण नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय. मागच्या सामन्यामध्ये किरण भरपूर स्ट्रगल करताना दिसला. इथे विकेट मिळाली पहिल्याच बॉलवर विशालला. विशाल विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याच्याकडे आता आपण बघतोय पहिल्या सामन्यापासून. या वेळेला ट्रॅक करत असताना कंट्रोल फटका पाहायला मिळाला. जमिनी सहाय्यानं स्ट्रोकला एक्झिक्यूट केला. मिड विकेटला फिल्डर उपस्थित. मिळेल फक्त सिंगल. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ज्या सर्व ट्रॉफीज आहेत, प्रथम द्वितीय तृतीय मॅन ऑफ द मॅच आणि सन्मान चिन्ह, या ज्या सर्व ट्रॉफीज आहेत ज्यांच्या नावानं ही स्पर्धा आहे, उपसरपंच चषक सन्मान्य गिरीशदादा पाटील यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप केलेली आहे या संपूर्ण ट्रॉफीची. त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. विशालचा यॉर्कर लेन प्रतिउत्तर नव्हतं या ठिकाणी बॅटरकडे. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय श्री कपिल पाटील साहेब अर्थातच कपिल बालू पाटील साहेब यांच्याकडून बेस्ट बॅटरसाठी चषक, बेस्ट बॉलरसाठी चषक आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी देखील आम्हाला चषक आलेला आहे. त्यांचे विशेष आभार. बेस्ट बॅटरसाठी एक बॅट आलेली आहे आणि बेस्ट बॉलरसाठी शूज आलेले आहेत. हेमंत सकाराम पाटील यांच्याकडून ते आलेले आहेत. त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. यावेळेला विकेटची संधी असेल. फिल्डर सुरेश पारदीकडनं चूक झाली आहे. फलंदाज या ठिकाणी बाद होऊ शकला असता, मात्र झेल ड्रॉप आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या जातात. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर आलेला आहे. त्याचे पुरस्कर्ते आहेत प्रवीण शांताराम पाडेकर यांच्याकडून कूलर आम्हाला लाभलेला आहे. या सर्व दात्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. एकनाथ पाटील साहेब यांच्याकडून थंड पाण्याची व्यवस्था, डीजे चेतन पाटील यांच्याकडून बिस्लेरीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल हुक करण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग आहे. वरच्या कडेला बॉल लागला आणि ते पहा पुन्हा मिस्टेक झाली क्षेत्ररक्षकाकडून. वारंवार चुका होत आहेत फिल्डिंग मध्ये आणि फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये आपण पाहतोय आता त्या सुधारणा कराव्या लागतील. सिंगल स्कोर आता पुढे सरकत असताना संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 14. मंडप व डेकोरेशन नितीन बबन पाडेकर यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलेला आहे. तसेच महेश सकाराम पाटील यांच्याकडून बिस्लेरी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. हे सर्व पुरस्कर्ते ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सर्वतोपरी सहाय्य केलं त्या सर्वांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. यावेळेला जोरदार अपील, फिंगर अप, फलंदाज बाद. किरणला मैदान सोडावं लागेल. गॉन. च्या खात्यामध्ये आणखी एक सफलता या ठिकाणी आता आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे 14 धावा, फक्त 4 धावा. बघा विकेट टेकर गोलंदाज. या अगोदरच्या सामन्यामध्ये विशालनं 2 फलंदाजांना बाद केलं होतं 5 धावा खर्च करत असताना, आणि ह्या मॅच मध्ये सुद्धा 4 धावा खर्च करत असताना 2 खेळाडूंना बाद केलंय. चालू सामन्यातील विजेता संघ आजच्या दिवसातील अंतिम सामना खेळेल. त्यांच्या समोर जय गणेश वाफले बी
यांच्या विरोधात चालू सामन्यातील विजेता संघ अंतिम लढत खेळेल. आपण पाहतो SCC पडगा संघाचं आव्हान या स्पर्धेतून आता संपुष्टात आलंय. खूप चांगला खेळ त्यांच्याही माध्यमातून पाहायला मिळाला. उद्याचा लॉट्स प्रत्येक संघाकडे पोहोचलेला आहे आणि त्या वेळेनुसार तुम्हाला इथे हजर राहावं लागेल. उद्या ठीक पहिला सामना SG ढोळेच्या विरोधात अमर कासने या दोन संघादरम्यान आहे. दोन्ही कॅप्टन ठीक 9 वाजता मैदानावर रिपोर्टिंग करा. स्पर्धेचं ठिकाण धामणगाव क्रीडांगण, पाईपलाईन वडपे विलेजच्या बाजूला. या वेळेला पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावेनिशी आता संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती 15 धावा 15 रन्स ऑन बोर्ड. PTC पडगा टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत तुम्ही सध्या हे सर्व सामने पाहतायत. कॅप्टन भावेश गोलंदाजी करतोय. फुल टॉस बॉल आहे. प्रॉपर टायमिंग झालंय या ठिकाणी. लॉंग ऑन ला जज करतोय फिल्डर विजय. त्याच्या डोक्यावरनं बॉल सरळ सीमा पार. मस्तक पे दस्तक. 6 रन. शॉट खूप चांगला बॉटम हँडचा वापर या ठिकाणी करण्यात येतोय. बॅटर कुणाल ज्याला जीवन दान मिळालंय तो आता चांगला डाव साकारत असताना हा दुसरा सिक्सर त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. धावसंख्या पुढे सरकत असताना 21 वर. 22 हा बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. बॅट अगोदर ग्राउंडेड झाली आणि त्याच्याचमुळे प्रॉपर बॅटवर चेंडूला घेता आलं नाही. जी ताकद हवी होती फटक्या मागे ती ताकद झोकता आली नाही आणि एकच धाव 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या जातात. इथून कुठेतरी आता कुणाल त्याच्या खांद्यावर जबाबदारी स्वीकारून खेळ करतोय. मला आठवतं मागच्या सामन्यामध्ये देखील कृष्णा 11 वारलीपाडा असाच अडचणीमध्ये सापडला होता. तेव्हा विलास नावाचा बॅटर मैदानामध्ये आला आणि एका एक मॅच मध्ये कमबॅक करून त्यानं दिलं. खरं तर अजूनही विलास फलंदाजी करण्यासाठी आलेला नाहीये. तो यावेळेला काय घडलंय. लेग बिफोर हा बेल मुझे मार. बॉल सोडून दिला आणि सरळ आपण पाहतो यष्ट्यांच्या समोर सापडला. फलंदाज बाद. बिग विकेट. मैदानामध्ये एंटर झाल्या जो सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे आणि नवीन बॅटर अभय मैदानामध्ये आता पदार्पण करतोय. खरं तर अभयचा आपण विचार केला तर टॉप ऑफ द ऑर्डरला तो बॅटिंग करत होता. मागच्या सामन्यांचा आपण विचार केला तर मात्र या वेळेला मिडल ऑर्डरला त्याला पाठवण्यात आलंय. ॲज अ फिनिशरचा रोल आता कॅप्टननं त्याच्या खांद्यांवर दिलेला आहे आणि तो रोल तो इथे निभावणार का. धावसंख्या आहे संघाची सध्याच्या घडीला आपण पाहतोय 23 धावा. 23 ला 3 गडी बाद. भावेश सिक्सर नंतर पलटवार करत असताना राऊंड द विकेटनं पुन्हा सज्ज होतोय. 22 हा बॉल पुन्हा एकदा अपील झाली आहे. 1 मोर विकेट डाऊन. लगातार 2 धक्के दिलेत. धक्की पे धक्का दे धक्का. तू चल में आया. अभय बाद. आफ्टरनून सेशन मध्ये पुन्हा आता मान्यवर पाहुणे आपल्यासोबत जोडले जातात. इव्हनिंग सेशन मध्ये आपण आलो आहोत. सायंकाळच्या सत्रामध्ये लगातार 2 खेळाडूंना बाद करण्यामध्ये यश. न्यू बॅटर प्रवीण मैदानामध्ये एंटर होतोय. इथून आता कुठेतरी रणनीती चुकीची ठरते. विलास जो सध्या चांगल्या टच मध्ये आहे त्याला कुठेतरी स्ट्रायकिंग एंडला आणणं गरजेचं आहे. मात्र सध्या तरी विकेट वरती विकेट जातात. हा गेम प्लॅन थोडासा मी म्हणेल चुकीचा पाहायला मिळाला. ऑन हॅट्रिक भावेश. हॅट्रिक कंप्लीट करणार का. संधी आहे. बॅटची वरची कडा. इथे काय घडले पहा. झेल पकडली आहे. पहिला दुसरा तिसरा चौथ्या प्रयत्नामध्ये झेल पकडली आणि पहिला गोलंदाज ठरलाय या स्पर्धेतील विकेट हॅट्रिक कंप्लीट करणारा कॅप्टन भावेश पारधी. वेल बॉलिंग.
हा रिप्ले तुमच्या समोर GTC वर. हॅट्रिक बॉल, या वेळेला बॉडी लाईन वर येणारा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, बॉलच्या लाईन पासून अलग न होता हा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. आणि इथे पहा फाईन लेगला फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ, चौथ्या प्रयत्नामध्ये झेल पकडली. करण त्या ठिकाणी होता आणि विकेटची हॅट्रिक घेणारा उपसरपंच चषक 2024 MS चिंचवलीच्या ह्या स्पर्धेमध्ये पहिला गोलंदाज ठरलाय भावेश पारधी, ज्याने विकेटची हॅट्रिक कंप्लीट केली आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय महेश डावखुरे. आताचा बॅटर पूर्णपणे कंबरडा मोडून काढलाय असंच म्हणावं लागेल. हो, या वेळेला फक्त दिशा दिली, स्टेअर करत असताना पुन्हा चांगलं क्षेत्ररक्षण करणचं. एकच धाव इथे मिळाली आहे. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा 24 आपल्याला पाहायला मिळतात. 24 रन्स 3 षटकांच्या समाप्तीनंतर 8.00 ची सरासरी राखत असताना 24 धावा या धावफलकावरती लागल्यात. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी विकीचा वापर करण्यात येईल. मागच्या 2 मॅचेसचा आपण विचार केला तर विकीकडेच अंतिम षटक सोपवलं जातं आणि विकीनं आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. मात्र इथून आता पुढे मी म्हणेल फाईट बॅक करण्यासाठी किमान 15च्या वर धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. विलास मी म्हणेल बॅड लगच, कारण आतापर्यंत एकही चेंडू त्यानं फेस केलेला नाहीये. ज्या पद्धतीचा आपण हा डाव पाहतोय कुठेतरी तो चांगल्या टच मध्ये आहे, चांगल्या फॉर्मात आहे. त्याच्याकडे स्ट्रायकिंग एंड देणं किती महत्वाचं आहे तो येणारा काळ सांगेलच. आणि अगोदर आपण तो बघितला देखील. मात्र इथून पूर्णपणे कंट्रोल या डावामध्ये राखण्याचं काम केलंय ते म्हणजे तिन्हीच्या तिन्ही गोलंदाजांनी. विकी तयार होतोय. विकेट, खराब बॉल होता, नो बॉल, पंचांचा इशारा आलाय. इथे मात्र फलंदाजानेही प्रयत्न चांगला केला, कीपरचे मात्र चांगले प्रयत्न, बॉल अडवला गेला आणि एक एक्स्ट्राची धाव आता स्कोरबोर्ड वरती जोडली जाईल. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती तुम्ही पाहतायत 25 धावा, 25 रन्स. वेलकम सचिन भोईर, आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. फ्री हिट बॉल, पुन्हा विकी सज्ज होतोय. मोठा फटका इथे एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. स्लो वन, थोडासा धीम्या गतीने बॉल हाताळायला व्हेरिएशन पाहायला मिळालं. पंचांचा लेग बाईटचा इशारा, अतिरिक्त खात्यामध्ये ही धाव देखील जोडली जाईल कारण बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नव्हता. सिंगल स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 26. फ्री हिटचा बॉल होता मात्र फायदा उचलता आला नाहीये बॅटरला. आता स्ट्रायकिंग एंडला विलास, त्याच्याकडे नजरा लागल्यात. खरं तर अपेक्षा असेल मागच्या सामन्यामध्ये जो शॉर्ट अँड स्वीट इनिंग सादर केली होती, जो डाव साकारला होता, तो डाव पाहायला मिळेल का? पिकअप शॉट जवळजवळ आपण पाहतोय फुल टॉस होता आणि त्याला सरळ डिपॉझिट केलं लॉंग लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. करत होता आपण पाहतो आणि पहिल्याच बॉलवर सिक्सर प्राप्त केल्या विलासनं. धावसंख्या वेगाने पुढे सरकले 32 ह्या आकड्यावर. मी पुन्हा एकदा सांगितलं होतं की विलास जेव्हा स्ट्रायकिंग एंडला येणार तेव्हा त्याचं किती महत्व आहे, त्याचं खेळणं किती महत्वाचं आहे ते तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल आणि अखेर त्यानं दाखवला एक षटकार. स्कोर पुढे सरकत असताना 32 या आकड्यावर जाऊन पोहोचले. अंतिम षटक विकीच्या विरोधात आता आक्रमण सुरू केलंय. चालू सामन्यातील विजेता संघ खेळेल जय गणेश वाफाले बी समोर. आजच्या दिवसातील अंतिम सामना असेल तो क्वालिफाईड मॅच. पुन्हा एकदा पूल केलं, स्लो वन, हा बॉल जातो लॉंग ऑनला. फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव इथे पूर्ण, कीपर एंडला थ्रो, मात्र थ्रो थोडासा हलुवार गतीने आला आणि त्याचा फायदा फलंदाजांनी उचललाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट, चांगले धावतायत. विकेटच्या मध्ये खूप चांगला तालमेल पाहायला मिळाला. 2 धावांनी स्कोर 34 वर. बॉलिंग अटॅक चांगला आहे कृष्णा 11 वारलीपाडा संघाकडे. महत्वाचं म्हणजे गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणच चांगलं आहे आणि मी म्हणेन 40 पर्यंत जर आता इथून ते पोहोचले तर मोठं चॅलेंज असेल श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा संघासमोर. तो प्रयत्न सुरू केलाय सध्या तरी फलंदाजांनी. विकी पुन्हा सज्ज होतोय. स्विंग अँड मिस, वेगवान, तेज तर्रारा बॉल होता, वेगामध्ये बीट केलं फलंदाजाला. डॉट बॉल येतोय.
इव्हनिंग सेशन मध्ये आपण पाहतोय हळूहळू आता मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग इथे जमा होत चाललाय या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी या स्पर्धेला आलेले तमाम आमचे क्रिकेट रसिक आणि आमचे मान्यवर पाहुणे आपलं स्वागत करतोय आणि खेळ कमालीचा सुरू आहे मैदानाच्या आत दोन्ही संघांमध्ये चांगले चांगले क्रिकेटर आहेत आणि तो चांगला क्रिकेट सध्याच्या घडीला सुरू आणखी एक डॉट स्वतःला यॉक केलं पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला लगातार 2 डॉट काय गोलंदाजी केली विकीनं पुन्हा एकदा विश्वास सार्थकी ठरवत असताना षटकारानंतर चांगला पलटवार विलास सारख्या इन्फॉर्म बॅटरच्या समोर चांगली गोलंदाजी करतोय अंतिम षटकामध्ये अफलातून भेदक गोलंदाजी म्हणावी लागेल अंतिम षटकामध्ये धावसंख्या स्थिर आहे 34 वर डावातील पुढचा बॉल यावेळेला ऑन द राईट्स ड्राइव्ह केलं लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल होतो एक धाव इथे पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न रनआउटची संधी फलंदाज होईल धाव बाद एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना आपण पाहतोय जाऊन पोहोचले 35 या आकड्यावर 36 धावसंख्येचे लक्ष्य सामना जिंकण्यासाठी श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा समोर चला आपण वळूया पुन्हा एकदा डीजे मॅन कडे ऐकूया सुमधुर संगीत आणि सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल आपण ऐकणार आहोत योगी पाटील यांचा आवाज गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू 36 धावांचा इथे मात्र लक्ष्याचा पाठलाग मात्र या ठिकाणी करावा लागेल श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा संघाला अखेर आपण पाहिलं तर कुठेतरी शेवटच्या ओव्हरमध्ये 11 धावा पाहायला मिळाल्या परंतु जर आपण दुसरा आणि तिसरा षटक जर पाहिले तर जबरदस्त गोलंदाजी आपल्याला विशाल पाटील आणि भावेश पारदेकडून पाहायला मिळाली आणि कुणालनं काय सुंदर खेळ प्रस्तावित केला तब्बल 21 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या परंतु तदनंतर कुठल्याही फलंदाजाने हवी तशी कुणाला साथ दिली नाही तब्बल 3 फलंदाज शून्यावरती बाद झाले आणि त्याचमुळे 35 धाव फलकावरती प्रथमतः बॅटिंग करत असताना कृष्णा 11 वारलेपाडा संघ मात्र मदल मारू शकला आणि 36 धावांचा लक्ष्याचा पाठलाग मात्र या ठिकाणी पाहूया कशा रीतीने केला जाऊ शकेल सलामीची जोडी तुम्हाला लगेच पाठवायची आहे जो संघ चालू सामन्यामध्ये जिंकेल तो संघ आजच्या दिवसातील अंतिम सामना अर्थात क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये जय गणेश वापले बस संघाच्या विरोधात खेळणार आहे या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिले तर थोडंसं सलामीवीरमध्ये थोडंसं आपण चेंजेस पाहिले कारण आपण मागील 2-3 स्पर्धा जर पाहिल्या असतील तर मात्र कुठेतरी विजय पारदेच्या सोबतीला आपल्याला सुरेश पारदे खेळताना पाहायला मिळायचा परंतु पुन्हा थोडासा क्रमवारीमध्ये चेंजेस केला आणि ज्या जोडीनं अनेक धावा आपल्या संघासाठी जोडलेल्या आहेत ती जोडी पुन्हा आपल्याला श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा संघाच्या वतीने पाहायला मिळाली ही 2 बंधूची जोडी एकीकडे अजय पारदे दुसरीकडे विजय पारदे आणि षटकाला मात्र सुरुवात करतोय गोलंदाज कपिल 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये तब्बल 36 धावांचा लक्ष्य इथं मात्र पाठलाग करायचा आहे त्या धावांचं संरक्षण या ठिकाणी कृष्णा 11 वारलेपाडा संघाच्या माध्यमातून केला जाऊ शकेल का समीर कशा रीतीने पाहतोय तो हा सामना लो स्कोरिंग सामना नक्कीच आहे परंतु ज्या अनुषंगानं कृष्णा 11 वारलेपाडा संघाकडे गोलंदाजी आहे त्या गोलंदाजीच्या माध्यमातून या ठिकाणी चांगला खेळ पाहायला मिळू शकेल का स्ट्रायकिंग एंडला अजय पारदे नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण विजय पारदेला पाहतोय आणि षटकाला सुरुवात करतोय कपिल 24 चेंडू आणि
36 धाबांची आवश्यकता आणि पहिला चेंडू पाहू शकाल भरपूर वेगाने चेंडू हाताळला आणि बॅटच्या थोडासा वरच्या भागाला मात्र या ठिकाणी स्पर्श झाल्यानंतर पॉवर स्क्वेअरकडे मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव कंप्लीट केली. चांगली सुरुवात खरं तर मिळवावी लागेल या ठिकाणी. आपण पाहतोय गोलंदाजांना विशेष म्हणजे, कारण तेवढा रन्स नाही आहेत वाचवण्यासाठी, त्याच्यामुळे आता अर्ली ब्रेक थ्रूची गरज. इथे मात्र अगुटप्प्याचा चेंडू ऑन साइडला पूल केला, चुकीचं क्षेत्ररक्षण, झेल ड्रॉप आणि चेंडू सीमारेषे पार, 4 धाबांसाठी चौकार. जे आपण चर्चा करत होतो ना की अर्ली ब्रेक थ्रूची गरज आहे आणि जवळपास गोलंदाजाने ती संधी निर्माण केली होती. क्षेत्ररक्षकाची चुकी पाहायला मिळाली त्या ठिकाणी. इथे मात्र पाहू शकाल झेल ड्रॉप झाल्यानंतर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा तिथे प्रयत्न झाली, एक धाव तिथे मात्र पूर्ण केली. जेव्हा जेव्हा तुम्हाला संध्या मिळतील त्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागेल. जर तुम्ही अशा रीतीने जर चुकीचं क्षेत्ररक्षण केलं तर मात्र नक्कीच तुमच्या संघाला मात्र कधी ती स्पर्धा सोडावी लागू शकते आणि त्या अनुषंगाने मात्र तुम्हाला खेळ इथे सादर करावा लागेल. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये जे 2 बेस्ट फिल्डर असतात त्यांना तुम्ही डी मध्ये पाहू शकता. परंतु वेग पहा, भन्नाट वेग. जर तुमच्याकडे जर अशी प्रकारची जर नक्कीच गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन करण्याची नक्की क्षमता आहे तर तुम्ही आउटफील्डमध्ये जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांना मात्र साथ देणे फार गरजेचं आहे. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाजी ताकद आहे वारलीपाडा संघाची. परंतु इथे मात्र खराब चेंडू फुलटॉस होता, टर्न केला ऑन साइडला, परंतु डीप मध्ये फिल्डर तिथे मात्र उपस्थित आहेत. पुन्हा थोडीशी मिस फिल्डिंग, दुहेरीचा प्रयत्न, विकेट धोक्याचा असेल. या ठिकाणी सुद्धा मात्र मिस अंडरस्टँडिंग पाहायला मिळाली. इथे सुद्धा मात्र चूक होते, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये आपण नेहमीच पाहतो की एखादी छोटीशी चूक तुमच्या संघावरती भारी पडत असते. इथे मात्र वारंवार चुका होत आहेत कृष्णा आयर्न वारलीपाडा संघाच्या माध्यमातून. नक्कीच बॉल कलेक्ट करण्यामध्ये अपयशी झाला विकेट किपर आणि पुन्हा संधी मिळाली आहे. म्हणजे काय तर दोन्ही फलंदाजांना आता जीवनदान मिळालंय आणि त्या जीवनदानाचा कितपत फायदा होईल जांभूलपाडा संघाला येणारा काळ सांगेल. या ठिकाणी पुन्हा फुल टॉस आणि लॉंग ऑफ कडे कुठला फिल्डर नाहीये. वाडिश लॉंग ऑफ क्षेत्राच्या चेंडू बाहेर निघून जाईल. एका टप्प्याच्या साह्यानं 4 धाबांसाठी हा चौकार. बघितलं आपण रिप्ले मध्ये टिपिकल पॉवर प्लेचा फटका. तुम्ही चुका केल्या आणि त्याचाच कुठेतरी आता हा भुगतान भूदंड भोगावा लागलाय खरं तर गोलंदाजी करणाऱ्या कृष्णा 11 वारलीपाडा या संघाला. धावसंख्या 12 वर स्टाईल मध्ये आज चौकार ठोकला अजय. खरं तर याच फटक्यासाठी ओळखला जातो आणि महत्वाचं म्हणजे पॉवर प्लेचा पूर्णपणे युटिलाइज करत असताना चांगली सुरुवात योगी आपण 36 लक्षाचा पाठलाग करत असताना पाहतोय अजय आणि विजयची. हो की जीवनामध्ये तुम्ही रक्तदान करू शकता, परंतु जीवनदान कुठल्या फलंदाजाला देऊ शकत नाही आणि जीवनदान दिल्यानंतर अशा प्रकारची स्थिती मात्र आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असते. पावसाळ्याला झेल ड्रॉप झाल्यानंतर या ठिकाणी काय सुंदर कामगिरी आपल्याला दोन्ही बंधूंच्या वतीने पाहायला मिळाली. एकीकडे पावसाळ्याला अजय पारधी रनआउटच्या स्वरूपात मात्र निगी तिथे बचावला गेला. विजय पारधी झेलबादच्या स्वरूपात तो मात्र बचावला गेला आणि पहिल्याच षटकामध्ये 12 धावा आल्यानंतर आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी 24 धाब्यांची गरज असेल. नक्कीच इथून आता पुन्हा एकदा मी म्हणेल गोलंदाजांसाठी हे कार्य कठीण झालंय. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधीच कोणती धावसंख्या मोठी नसते आणि छोटीच नसते. जी धावसंख्या तुमच्या समोर आहे ती वाचवण्याची तुमची जिद्द आणि जी धावसंख्या तुमच्या समोर आहे ती गाठण्याची तुमची जिद्द असणं गरजेचे असते या क्रिकेटच्या खेळामध्ये. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज सागर. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी येथून 24 धाबांची आवश्यकता आहे आणि ऑन स्ट्राइक वरती तुम्ही पाहू शकाल विजय खेळण्यासाठी सज्ज. पहिल्या चेंडूवरती आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. लॉंग ऑनचा फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि या ठिकाणी जबरदस्त कलेक्शन. याच तुम्हाला नक्कीच खेळ अशा प्रकारे सादर करायचा आहे. जेवढे झेल मात्र नक्कीच हवेत उडतील ते झेल तुम्हाला पकडावे लागतील आणि ते मात्र पहिला धक्का लागत असताना श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा टीमला या विषयी आपण चर्चा करत असतो ना की विकेट घेणं महत्वाचं आहे आणि अखेर सागरनं पहिलाच बॉलवर सफलता मिळवून दिली आहे. थोडंसं मिसजजमेंट झालं होतं मात्र स्वतःला किती चांगल्या पद्धतीने बॅलन्स केलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मला वाटतं कुणाल होता. चांगली झेल पकडली आणि पहिला खेळाडू बाद झालाय. अजय पारधीला मैदान सोडावं लागतंय. दरम्यान वडपेगावचे समाजसेवक गुरुनाथजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपला सुद्धा मी स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय.
कुठेतरी पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विजय पारदीने केला, परंतु त्याच्या अंगलेखी आलं. जणू काही फलंदाजाला लालच दिली असावी गोलंदाजांना की या ठिकाणी तुम्ही या चेंडूवरती मोठा फटका खेळू शकता, आणि तो फटका मात्र नक्कीच या ठिकाणी फसला गेला. आणि जबरदस्त कॅचिंग. न्यू बॅटर नेट नंबर 3 सुरेश पारदी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथून आता पुन्हा एकदा जी संधी चालून आलेली आहे, निर्माण झालेली आहे, पलटवार करण्याचा जो प्रयत्न सुरू केलाय तो पुढे कंटिन्यू, जो मोमेंटम प्राप्त झालाय तो पुढे कंटिन्यू ठेवला जाणार का? खरं तर नवीन बॅटर आपण पाहतोय आता सुरेश पारदी मैदानामध्ये एंटर होतोय. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात आलाय. इनफिल्डचा आपण विचार केला तर डाव्या हाताच्या बॅटरसाठी एक फिल्डर आपण पाहतोय, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, आणि एक फिल्डर आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेगला तैनात करण्यात आलाय. पूर्णपणे डीप कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर खाली. गोलंदाज सय्यार. हो, स्विंग करण्याचा प्रयत्न होता यावेळेला, अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव बॉल येतोय. आता इथून योगी मी म्हणेल खऱ्या अर्थानं कमबॅकला सुरुवात झालेली आहे. चांगली सुरुवात या षटकाला सागरच्या वतीने केली गेली. या पहिल्या चेंडूवरती सफलता त्याने प्राप्त केली. त्यानंतर सुरेशला पहिल्या चेंडूवरती त्याने बेट केलं, आणि नक्कीच जर 36 धावांचा तुम्हाला संरक्षण करायचं असेल तर अशा रीतीने तुम्हाला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल, आणि तो कार्य सध्या सागरच्या वतीने आपण पाहतोय. फलकावरती धाव संख्या स्थिर आहे, ती म्हणजे 1 गडी बाद 12 राऊंड द विकेट. सागरचा हा बॉल यावेळेला अपील पुन्हा झाली आहे. प्रत्येकी बॉलवर अपील होते. फिल्डिंग, ओहो, चुकी पुन्हा घडली आहे. डीप मध्ये आपण पाहतोय लॉंग लेगला फिल्डर कडनं मिस्टेक झाली, आणि त्याचा फायदा फलंदाजाने उचललाय. एका धावेचं रूपांतरण 2 मध्ये त्या ठिकाणी करण्यात येते. लेग बाईटचा इशारा, 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 14 धावा. या चुका तुम्हाला मात्र या ठिकाणी टाळावं लागतील, त्याच्याकडे तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल. जर तुम्ही अशा वारंवार चुका जर करत राहिल्या तर मात्र जो लक्ष आहे तो अजून छोटा होऊ शकेल श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघासाठी. जो तुम्ही आता मोमेंटम मात्र नक्कीच मिळवलाय, जी रिदम मध्ये तुम्ही नक्कीच आहात ती रिदम मात्र ते तोडू नका. हो, डेफिनेटली हाच कॅप्टनचं देखील म्हणणं असेल कृष्णा 11 वारलीपाड्याच्या. मात्र सागरचं कौतुक करावं लागेल. सुरेश पारदी जो चांगल्या फॉर्मात आहे या टुर्नामेंटमध्ये, त्याच्या विरोधात चांगली गोलंदाजी. यॉर्कर लेन, ब्युटिफुल बॉल, परफेक्टली यॉर्कर होता. एकच धाव इथे मिळेल. काय गोलंदाजी करतोय, विदाउट प्रेशर, न डगमगता. परिस्थिती काय आहे ते ओळखून सध्या गोलंदाजी करतोय. जणू काय खिलपट्टीवरती एखादा कॉइन त्याने ठेवला, आणि त्या कॉइनच्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी साकारतोय. किमान आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू हाताळले, आणि 4 चेंडूंपैकी 2 यॉर्कर लेन त्यांनी मात्र ती पेश केले. म्हणजे नक्कीच त्याच्याकडे गुणवत्ता आहे की या ठिकाणी भल्या भल्या फलंदाज तो मात्र या ठिकाणी शांत ठेवू शकतो, आणि ते कार्य आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. फक्त 3 धावा आतापर्यंत त्यांनी लिगली 4 चेंडूवरती खर्च केल्या. क्लेवर माइंडेड बॉलिंग, अगदी मी म्हणेल, आणि डिसिप्लिन देखील, अनुशासन देखील पाहायला मिळालं गोलंदाजीमध्ये. कुठल्याही प्रकारे फेअर बॉल, अनफेअर बॉल आलेले नाहीयेत. यावेळेला चांगला फटका, फिल्डर आहेत एक्स्ट्रा कव्हरला. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. झेल घेणं थोडंसं कठीणच होतं, मात्र बॉल अडवलाय त्या ठिकाणी, आणि 2 धावा सहजगत्या मिळाल्या. बॉलच्या मेरिटवर हा स्ट्रोक आला. अजय पारदेच्या बॅटमधून क्लासिकल बॅटिंग करतोय तोही मैदानाच्या आतमध्ये. बरोबर बॉल ज्या दिशेने येतात त्या दिशेने खेळण्याची क्षमता ठेवतोय. 2 धावा इथे मिळाल्यात. स्कोर पुढे सरकत असताना 17 काय जबरदस्त एक्स्ट्रा कव्हरला मात्र फिल्डिंग पाहायला मिळाली, कारण त्यानंतर त्यांनी ओळखले की हा झेल कॅरी होऊ शकणार नाही, आणि त्यामुळे त्यांनी शेवटच्या क्षणाला चेंडू थांबवण्यामध्ये रस दाखवला, आणि किमान 2 धावा आपल्या संघासाठी मात्र वाचवल्या. सागरचा हा बॉल बॅटची वरची कडा आहे. विकेटची संधी. ओ माय गॉड, असं वाटते की आज अजय पारदी जांभूलपाड्यावरून निघला तेव्हा कुकसामध्ये कदाचित नशिबाची गाठभेट झाली. आणि इथं मात्र वारंवार चुका घडत आहेत कृष्णा 11 वारलीपाडा संघाच्या माध्यमातून. हा दुसऱ्यांदा जीवनदान तिथे मात्र अजय पारदीला मात्र मिळत असताना जर हा झेल पकडला असता तर नक्कीच नवीन फलंदाजाने एंट्री केली असते, आणि त्याच्यावरती तुम्ही अजून प्रेशर टाकू शकले असते. परंतु तसं काही घडलं नाही. परंतु सागरचा जबरदस्त स्पेल पाहिला आपण. एक सफलता त्याने प्राप्त केली, आणि फक्त 6 धावा खर्च केला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. म्हणजे जे अर्ध कार्य 2 षटकामध्ये पूर्ण केलं तेवढंच अर्ध कार्य आता मात्र या ठिकाणी पुढील येणाऱ्या 2 षटकामध्ये मात्र पूर्ण करायचं आहे. म्हणजे 12 चेंडू शिल्लक आणि 18 धावांची आवश्यकता. आता रंगतदार सामना नक्की आपल्याला बघायला मिळेल, यात शंकाच नाहीये. बरोबर जे पहिल्या 2 षटकांमध्ये आव्हान पूर्ण केलेलं आहे तेच येणाऱ्या 2 षटकांमध्ये हवं आहे.
तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज विलासनं पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त फर्स्ट क्लास कामगिरी केली होती. ज बॅटर ज बॉलर म्हणून सामनावीराचा पुरस्कार त्यांनी पटकावला होता आणि आता मात्र त्याच्या संघाची जबाबदारी आता मात्र नक्की त्याच्यावरती पूर्णपणे आता वाढलेली असेल. एखादी विकेट्स नक्की तो आपल्या संघाला प्राप्त करून देईल की एखादा इकॉनॉमिकल षटक त्याच्या माध्यमातून इथे मात्र हाताला जाईल आणि हा षटक सांगून जाईल की एक्झॅक्ट सामना कुठल्या बाजूने झुकेल. आपण फिल्डिंगकडे लक्ष वेधले तर वाडिश लॉंगनवरती फिल्डर तैनात आहे. मिड विकेट आहे. त्यानंतर तुम्ही लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे एक फिल्डर पाहू शकाल. शॉर्ट फाईन लेगकडे एक फिल्डर आहे आणि या ठिकाणी मात्र अजयच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता आणि पाठवलं त्याला दूर गगनगी छाव में ठोकलाय त्याने हा षटकार. जबरदस्त प्रहार केला अजय पारदीनं, षटकार ठोकले आणि आता मॅच आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न. च्या दिशेने वेगाने वारे वाहतात त्याचा मात्र आता थोडीतरी फलंदाज फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात आणि या ठिकाणी पाहू शकाल माइंडचा गेम आहे क्रिकेटचा खेळ म्हटलं तर आणि त्या माइंडचा मात्र या ठिकाणी चांगला वापर करतोय अजय पारदी करण्याचा. त्याला माहिती की या अगोदर आपण एक षटकार लगावला त्यानंतर सिंगलसाठी त्याने मात्र फटका त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला. छोट्या बाटलीचा त्याने वापर केला आणि या सिंगलच्या वतीने हा फलक आता मात्र पुढे जाताना आपण पाहतो या ठिकाणी 1 गडी बाद 25 धावा. विजयासाठी आता मात्र 11 धावांची आवश्यकता असेल. येणारी अजून आपण जर विचार केला तर 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे या पूर्णपणे या सामन्यावरती आता मात्र वर्चस्व आपल्याला श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघाचं पाहायला मिळतंय. याचं कारण आउटफील्डमध्ये या क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी कृष्णा इलेव्हन वारलीपाडा संघानं भरपूर चुका केल्या आणि त्या चुकांमुळे आता मात्र संघ बाकफुटवरती आपण पाहतोय. परंतु इंजुरीने मात्र संधी तुम्ही निर्माण करू शकता. ऑन साईडला टर्न केलं या पाहू शकाल. मिड विकेटला मात्र फिल्डर सज्ज आहेत आणि इथं सुद्धा मात्र खराब क्षेत्ररक्षण परंतु बॅकअपसाठी लॉंग ऑनचे फिल्डर तिथे मात्र पोहोचले आणि तत्पुरती 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या. असं वाटतं की दुपारच्या लंचमध्ये कदाचित जास्त तेलकट पदार्थ मात्र खाल्ले असेल आणि त्याची चिकनाई अजून मात्र निघून गेली नाही. ज्या अनुषंगाने क्षेत्ररक्षण मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. याकडे तुम्हाला पूर्णपणे लक्ष केंद्रित करावं लागेल तर तुम्ही एक सन्मानाची स्पर्धा खेळता आणि त्यामध्ये जर वारंवार तुमच्याकडे जर अशा चुका जर होत राहिल्या तर मात्र प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावरती नेहमीच हवी होऊ शकेल आणि सध्या मात्र हवी आहे तो म्हणजे श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघ. हो, याचं कारण भरपूर चुका पाहायला मिळाल्या क्षेत्ररक्षणामध्ये. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये आता भरपूर सुधारणा करावी लागेल. खरं तर मागील आपण 2 ते 3 वर्षांमागे गेलो तर इतिहासामध्ये वारलीपाडा संघाचे क्षेत्ररक्षक सर्वोत्कृष्ट फिल्डर्स म्हणून त्यांची गणना केली जायची. मात्र या मॅचमध्ये त्यांच्याकडून चुका झाल्या आणि कदाचित थोडासा प्रेशर सुद्धा मात्र क्षेत्ररक्षणावरती आपल्याला पाहायला मिळाला. कारण पीटीसी मध्ये आपण जर पाहिलं तर की बल्लाढ्य संघ त्यांच्या समोर आला आणि त्यानंतर थोडंसं मात्र या ठिकाणी त्यांच्याकडून आपल्याला वारंवार चुका पाहायला मिळाल्या आणि त्याचमुळे मात्र त्याचा फायदा उचलतोय फलंदाज अजय पारदी. ऑन साईडला टर्न केला आणि पाठवला चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. 4 धाबांसाठी चौकार. चौकाराच्या साह्याने 32 धावा धाफलकावरती लागल्या गेल्या आणि आता मात्र विजयासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. मिशन आता जवळपास कंप्लीट करण्यामध्ये सक्सेसफुली 90% तरी ठरलेले आहेत. कारण आता येणारे चेंडू 7 आहेत आणि 7 बॉलमध्ये 4 बनवायचे आहेत श्रीराम स्पोर्ट जांभूळपाड्याला. एकतर्फा सामना इथे मात्र पाहायला मिळाला. जर जे झेल उडाले होते ते जर पकडले असते तर आय थिंक सामन्याचं चित्र काहीतरी वेगळं आपण पाहू शकलो असतो. परंतु तसं काही क्रिकेट पाहायला मिळाला नाही आणि त्याचमुळे या ठिकाणी अजयनं जो त्याला जीवनदान मिळालं जी त्याला संधी मिळाली त्याचा मात्र त्यांनी योग्य रीतीने मात्र वापर केला आणि सुरेश पारदीने त्याला मात्र चांगली साथ दिली. 7 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी आता मात्र 3 धावांची गरज. शेवटच्या ओव्हरमध्ये आता 3 धावा इथे वाचवाव्या लागतील या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी. आणि आपण पाहतोय आता गोलंदाजी करण्यासाठी ऑप्शन्स तर भरपूर आहेत वारलीपाडा संघाकडे. मात्र इथून कोणता गोलंदाज यूज केला जाणार. आपण बऱ्याचदा पहिले टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेव्हा अशा प्रकारची समीकरणं असतात तेव्हा मुख्य बॉलरला यूज न करता एखादा पार्ट टाइम गोलंदाज यूज करतात आणि आता तसंच काहीचं चित्र इथे पाहायला मिळेल का. 2007च्या विश्वचषकामध्ये आपण पाहिलं होतं
T20 विश्वचषकामध्ये चांगली गोलंदाजी अंतिम षटकामध्ये केली होती. जोगिंदर ची गोलंदाजी आपण पाहिली होती. त्याच्यामुळे आपण बऱ्याचदा पाहिले अशी जेव्हा समीकरणं असतात तेव्हा पार्ट टाइम बॉलर यूज केला जातो आणि आता इथे किरणचा वापर करण्यात आलाय. परंतु हा प्रॉपर गोलंदाज आहे. आपण कृष्णा 11 वारलीपाडा संघाचा विचार केला तर परंतु त्याला 6 चेंडूवर 3 धाव वाचवायचे होते आणि पहिला चेंडू मात्र हाफ ट्रॅकर होती. ती लेंथ ओळखली अजय पारदीनं आणि त्याला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी आणि हा सामना जिंकलाय श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघानं. असो अभिनंदन आणि हार्ड लक कृष्णा 11 वारलीपाडा. आहोत विशाल सुद्धा या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली.